तर आज मी बनवते अगदी साध्या सोप्या पद्धतीने उपवासाची खुसखुशीत अशी मस्त पुरी. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले इथे मी घेतलेला आहे 2 वाट्या उपवासाचं राजगिरा पीठ आणि त्याचबरोबर उकडलेले बटाटे. हे मी ना असे मस्त ग्रेट करून घेतले. त्यामध्ये मी घालते थोडंसं जिरं, थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं लाल मिरची पावडर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. आता हे सर्व घालून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला जर जिरं आणि लाल मिरची पावडर नाही घालायचं असेल, उपवासाला नसेल चालत, तर तुम्ही हे स्किप करू शकता. आता हे सर्व मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला हे ना पिठाबरोबर असं व्यवस्थित ह्याचा ना असा मस्त गोळा मळून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये ना अजिबात पाण्याचा थेंब घालायचा नाहीये. आपण जे बटाटे जे टाकलेले आहेत ना उकडलेले, त्यानेच हे पीठ आहे ना छान मळलं जातं. म्हणजे त्याचं ते पाणी मॉइश्चर असतं ना, त्याच्यामुळेच हे पीठ छान मळलं जातं. त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालू नका. आणि जर तुम्हाला लागलं तर तुम्ही अजून अर्धा बटाटा ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर आता मी सर्व असा व्यवस्थित याचा एकजीव असा मस्त गोळा करून घेते. तर हे बघा अशा प्रकारे आपला आहे ना गोळा मस्त तयार झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ केवढं छान मळलं गेलेलं आहे आणि पिठाची तुम्हाला मी हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ प्रॉपर असं मळलं गेलं पाहिजे. आता आपण एक-एक आहे ना अशा छोटा-छोटा गोळा घेऊन आहे ना त्याची अशी पुरी लाटून घेऊया. हे राजगिऱ्याचं पीठ जे असतं ना ते थोडंसं ना असं फाटतं. त्याच्यामुळे जरा सांभाळून जरा आरामात तुम्हाला ही पुरी लाटून घ्यायची. त्यानंतर आता मी ना ह्याला ना असं गोल करून घेते. आता पुरीला आकार न देता सुद्धा तुम्ही ह्या अशाच पुऱ्या सुद्धा तळू शकता. पण मी थोडासा इथे गोल शेप करून घेतलेला आहे. तर हे बघा आता पुरी मी एक-एक करून तळून घेते आणि मी ना अशा भरपूर पुऱ्या लाटून घेतल्यात. त्याच्यामुळे आपल्याला तळायला आहेत ना पटापट असं इझी जाईल. तर हे बघा आपली पुरी केवढी टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आणि ही पुरी खायला ना मी जेव्हा बनवली तेव्हा एवढी छान आणि एवढी खुसखुशीत लागते ना ही पुरी. स्पेशली म्हणजे उपवासाची आमटी जेव्हा आपण बनवतो ना त्याच्याबरोबर ही पुरी खूपच छान लागते. तर जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.